नाही, क्लस्टर योजनेबाबत आज आमदार आपले राजेश मोरे साहेब, राजेश कदम साहेब असतील, आमचे महिला आघाडीच्या पोटे मॅडम असतील, वाघमारे असतील, सर्व नगरसेवक आमचे या ठिकाणी आज कल्याण डोंबिवलीचे भेट घेण्यासाठी आले आणि क्लस्टर योजनेचा विषय घेऊन आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहोत। यापूर्वी आम्ही चर्चा केलेली आहे की ज्या कल्याण डोंबिवली शहरामध्ये क्लस्टर राबवण्यासाठी ज्या ज्या परिसराची पाहणी करून त्याचा सर्वेक्षण करून त्याला बायोमेट्रिक सर्वे होणे आवश्यक आहे आणि त्या माध्यमातून जे क्लस्टर योजनेत त्यांनी समावेश केलेत आणि जे केलेले नाहीत ते समावेश करून घ्यावेत आणि प्रत्येक प्रभागात एक पायलट प्रोजेक्ट तातडीने राबवणं आवश्यक आहे। मग सिडको असेल, म्हाडा असेल, प्रायव्हेट डेव्हलपर असेल, या माध्यमातून केलं पाहिजे। जसं आदरणीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यामध्ये जे क्लस्टरचं मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलपमेंट सुरू झालेली तीच कल्याण आणि डोंबिवलीमध्ये झाली पाहिजे, ही प्रमुख मागणी आहे। आणि आपण जो विचारलेला प्रश्न आयुक्तांना आहे की जे आता अतिरिक्त आयुक्त आहेत, उपायुक्त आहेत, इतर अधिकारी आहेत, त्या सगळ्यांनी रस्त्यावर उतरून या शहराचा कायापालट केला पाहिजे। यासाठी ते आपण सक्षम झाले पाहिजेत आणि लोकांना काम दिसलं पाहिजे, ही मागणी आम्ही प्रमुख केलेली आहे। सिडको आहे, म्हाडा आहे, प्रायव्हेट मोठे डेव्हलपर असतील ज्यांना त्या भागाचं सगळ्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने हे झालं पाहिजे। तसं यांनी सांगितलं पुनर्विकास काही ठिकाणी रखडला आहे, तो काही म्हाडाचे प्रोजेक्ट म्हाडा ताब्यात घेऊ शकते ना आणि म्हाडा त्याचं सर्वेक्षण करून तातडीने त्या ठिकाणी जर काही अडचणी असतील ते प्रोजेक्ट करणाऱ्या विकासकाला ते तातडीने त्या ठिकाणी म्हाडाने डेव्हलप करावी, ही पण मागणी आमची आहेच।